Hello students, in previous video we have discussed structure and function of human heart. Okay, there are two types of blood vessels, artery and vein, and there is a connecting link between artery and vein, that is capillary. So let's discuss what is artery and vein, what is the structure of these blood vessels and what is the function in our body of that blood vessels. So students, see here, this artery carries oxygenated blood from heart to different body parts. Okay, and here this vein carry deoxygenated blood from different body parts towards hearts. म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाकडून अशुद्ध रक्त डिऑक्सिजेनेटेड ब्लड घेऊन ही वेन काय करते, हृदयाकडे जाते आणि हृदय तिथून काय करते, फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवते. बरोबर, शुद्ध झालेलं रक्त पुन्हा हृदयामध्ये येते आणि हृदयामधून हे शरीराच्या सगळ्या अवयवांना आर्टरी काय करते, शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. म्हणजे आर्टरी कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड अँड वेन कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, there this artery further branch out in decrease in diameter and their form of hair-like vessels are formed. That vessels are called capillaries. That vessels are called capillaries. Okay, so here through this capillary the waste material, nutrients, hormones, that they can be transported towards body parts and collect from body parts. Okay, capillaries is further branch and increase in diameter and veins are formed. Okay, this capillary unite to form a vessel with increase in diameter is called vein. Okay, so therefore these capillaries are connecting link between arteries and veins. Okay, कॅपिलरी हे काय आहे, आर्टरी आणि वेन्स यांना जोडणारा एक दुवा आहे. लक्षात येतं, आर्टरीचे लहान लहान वेसल्स तयार होतात, केसा इतक्या बारीक वेसल्स तयार होतात, त्यांना आपण कॅपिलरी म्हणतो. आणि ह्या केसा इतक्या बारीक वेसल पुन्हा एकत्र येऊन काय होते, वेन्स तयार होते. म्हणून आपण कॅपिलरीला काय म्हटलं आहे, या दोन्ही मधला तो काय आहे, दुवा आहे. आता ह्याच्यामध्ये कॅपिलरीच्या वॉल्स काय असतात, थिन असतात, खूपच थिन असतात. लक्षात आलं, वेन्सपेक्षाही खूप थिन त्याच्या वॉल असतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होणार आहे, मध्ये न्यूट्रियंटचं असेल, हार्मोनचं असेल, वेस्ट मटेरियलचं असेल, ऑक्सिजनचं असेल, तर ते काय होते, इझी होते. काय होते, इझी होते. सो बाय दिस कॅपिलरी आवर ब्लड गेट फिल्टर्ड. ओके, आवर ब्लड गेट फिल्टर्ड. सो वी नो दिस आर्टरी कम्स फ्रॉम हार्ट विथ ऑक्सिजनेटेड ब्लड toward different body parts, and this vein comes from different body parts with deoxygenated blood towards heart for the purification of blood. So student, let's see what is the difference between artery and vein. See here, the first point is arteries carry blood away from heart. हार्ट कडून आर्टरी काय करतात, रक्त घेऊन जातात किंवा हार्ट करून रक्ताचा पुरवठा ते घेऊन जाते. आणि वेन्स मात्र काय आहे, दे कॅरी ब्लड टुवर्ड्स हार्ट, ते हृदयाकडे रक्त घेऊन येतात. हृदयाकडे रक्त घेऊन येतात म्हणजे ते कसं असणार आहे, अशुद्ध रक्त असणार आहे. आणि हृदयातून या बाहेर घेऊन जातात आर्टरी, म्हणजे यांच्यामध्ये कुठलं असणार आहे, शुद्ध रक्त असणार आहे. तर अशुद्ध आणि शुद्ध ही कन्सेप्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केली आहे. अशुद्ध म्हणजे कार्बन डायऑक्साईडने भरलेले, शुद्ध म्हणजे ऑक्सिजनने भरलेले. दूसरा पॉइंट आहे, ऑल आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी. आपण पाहिलेलं आहे की पल्मोनरी आर्टरी ही हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाते, हृदयाच्या डाव्या भागातून फुफ्फुसाकडे जाते, म्हणजे ती अशुद्ध रक्त घेऊन फुफ्फुसाकडे शुद्ध करण्यासाठी जाते. म्हणून पल्मोनरी आर्टरीमध्ये काय आहे, अशुद्ध रक्त असते, डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. म्हणून तर काय म्हणते, ऑल आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड, शरीरातील सगळ्या आर्टरीमधून शुद्ध रक्त वाहते, फक्त पल्मोनरी आर्टरीमधून काय होते, अशुद्ध रक्त वाहते, कारण की हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाते. ऑल वेन्स कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी वेन. सगळ्या वेन्स मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहते, फक्त पल्मोनरी वेन जी आहे, जी फुफ्फुसाकडून हृदयाकडे येते,
ती मात्र काय आहे शुद्ध रक्त घेऊन येते. तर लक्षात ठेवा. ऑल वेन्स कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी वेन. हियर पल्मोनरी आर्टरी कॅरीज deoxygenated blood and pulmonary vein carry oxygenated blood. See, second point is all artery carry oxygenated blood and all veins carry deoxygenated blood, but except pulmonary artery carry deoxygenated blood and pulmonary vein carry oxygenated blood. Here third point is deeply located in the body with thick walls. Arteries are deeply located in the body. शरीरात अगदी खोलवर त्या काय असतात आर्टरी असतात. म्हणजे धमनी आपण मराठीमध्ये म्हणतो जी शुद्ध रक्त वाहते तिला आपण धमनी म्हणतो म्हणजे आर्टरी. तर ही शरीरामध्ये खोलवर असते आणि शिवाय तिच्या वॉल्स काय असतात जाड असतात. काय असतात वॉल्स जाड असतात. त्याच्या उलट काय आहे सुपरफिशियल लोकेटेड इन द बॉडी विथ थिन वॉल्स. वेन्स आर सुपरफिशियल लोकेटेड इन द बॉडी म्हणजे त्या प्रेझेंट बिनीथ द स्किन अगदी त्वचेलगत असतात कोण वेन्स आणि त्यांचे वॉल्स कसे असतात थिन असतात. लक्षात आलं. आर्टरी या बॉडीमध्ये एकदम खोलवर असतात आणि वेन कसे असतात त्वचेलगत असतात. त्याच्यानंतर आर्टरीज डू नॉट हॅव वॉल्स. आर्टरीमध्ये झडपा नसतात आणि त्याचे वॉल्स कसे असतात थिक असतात शिवाय त्याच्यामध्ये झडपा नसतात. त्यामुळे आर्टरीमधून वाहणारं रक्त हे काय असतंय प्रचंड दाबाने वाहत असतं. त्याच्यावरती प्रेशर जे आहे ते प्रेशर कसं असणार आहे हाय प्रेशर असणार आहे कारण याच्यामध्ये वॉल्स नसतात झडपा नसतात. वेन्स हॅव वॉल्स. वेन्स हॅव वॉल्स. वेन्स आपल्यामध्ये वॉल्स कशा असतात तीन आहेत शिवाय त्याच्यामध्ये झडपा असतात त्याच्यामधलं ब्लड प्रेशर जे आहे ते काय आहे कमी असतं. लक्षात आलं. तर दीज आर द पॉइंट्स द डिफरन्स पॉइंट बिटवीन आर्टरीज अँड वेन. द फर्स्ट पॉइंट कॅरी ब्लड अवे फ्रॉम हार्ट इट कॅरी ब्लड टुवर्ड्स हार्ट. ऑल आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड ऑल वेन्स कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी कॅरी deoxygenated blood and pulmonary veins carry oxygenated blood. Arteries are deeply located in the body with thick walls. Veins are superficially located in the body with thin walls. Then these arteries do not have walls. Arteries do not have walls. म्हणजे धमनीमध्ये वॉल झडपा नसतात. ओके. त्याच्यामध्ये इथं जे प्रेशर आहे ब्लड प्रेशर इज हाय between arteries and here blood pressure is low between veins because they have walls. Okay, so write down this difference in your notebook. So after difference between arteries and veins, see here capillary. What is capillary? Arteries gradually branch out with decrease in diameter and finally form fine hair-like vessels called capillaries. We see here the arteries branch out with decrease in diameter and hair-like vessels are formed and that vessels are called capillaries. Okay, so these have small diameter. Okay, according to vein and artery. Okay. See here, arteries gradually branch out with decrease in diameter and finally form hair-like vessels called capillaries. In these capillaries, exchange of materials like oxygen, nutrients, hormones, vitamins, waste material takes place in this capillary. Exchange of materials, exchange of substances, these are important point. Okay, we know our blood transport these all materials in our body throughout our body. Okay, with the help of these capillaries. Okay, so exchange of materials like oxygen, nutrients, hormones, vitamins and also waste material takes place in capillary. It means exchange of this material means from cell and towards cell, from cell into blood and towards cell. Okay, so these are the important point of capillary. So write down in your notebook. Thank you.